विक्रमगडमध्ये भाजपची प्रचारात आघाडी। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने प्रचारात अनपेक्षित अशी आघाडी घेतली आहे। बंडखोरी करून भाजपला झुकवण्याचे राजकीय षडयंत्र आता राजकीय पटलावर उघड झालेलं आहे। विक्रमगड विधानसभेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बैठका घेऊन खुद्द भारतीय जनता पार्टी आणि सहकारी संस्था संघटना यांच्या बळावर विक्रमगड विधानसभा मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आणि प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील अमोल पाटील वगळता शिंदेंच्या सेनेतील फारसे कोणी पदाधिकारी भाजपच्या प्रचारात सहभागी होऊ शकले नाही, परंतु भाजपही शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत थांबली नाही। शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपच्या पराभवाचा उघडपणे प्रयत्न होत आहे। प्रकाश निकम यांच्या विरोधातील निलंबनाची कारवाई केवळ फार्स असून अमोल पाटील वगळता शिंदे शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी प्रकाश निकम यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत। भाजपने संपूर्ण विक्रमगड विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या रचनेचे व्यवस्थापन करून प्रचाराला सुरुवात केली आहे। भाजपने विक्रमगड विधानसभा मतदारसंघात अल्पावधीत प्रचाराची जी आघाडी घेतली ते प्रत्यक्ष दृश्य पाहून राजकीय पटलावर वेगळ्या चर्चेची आता सुरुवात झाली आहे। शिंदेंच्या कारवाईकडे भाजपचे पदाधिकारी आता हे केवळ एक फार्स म्हणून पाहत आहेत। एकनाथ शिंदे यांची विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजप यांच्यात आता थेट राजकीय संघर्ष सुरू आहे। प्रकाश निकम यांना बंडखोर म्हणून निवडणूक रिंगणात उतरून भाजपला रोखण्याचा नियोजित कार्यक्रम राजकीय पटलावर झालेला होता, ते चित्र आता स्पष्ट झाले आहे। परंतु भाजपने घेतलेल्या आघाडीमुळे आणि केलेल्या मोर्चे बांधणीमुळे बंडखोरी करून भाजपला झुकवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे। भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांना सामाजिक आणि राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात सहानुभूती लाभत आहे। गरीब कष्टकरी नागरिकांच्या प्रश्नांवर सतत संघर्ष करणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून हरिश्चंद्र भोये यांची ओळख आहे। वनमजूर संघर्ष समिती, मलेरिया फवारणी कामगार संघर्ष समिती, स्वराज्य रिक्षा चालक मालक संघ अशा विविध संस्था आणि संघटनांचा हरिश्चंद्र भोये यांना पाठिंबा जाहीर झालेला आहे। विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोर उमेदवाराला पुढे करून राजकीय पटलावर भाजपला रोखण्याचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता, परंतु भाजपने राजकीय कट कारस्थानांकडे दुर्लक्ष करून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून प्रचार व्यवस्थापनामध्ये लक्ष केंद्रित करण्याचा कार्यक्रम भाजपने राबवला। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन विक्रमगड विधानसभा जिंकण्याची रणनीती आखली आहे। एकूण परिस्थितीत विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप प्रचारात आघाडी घेण्यात यशस्वी झालेली आहे। या विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असलेल्या हरिश्चंद्र भोये यांना जनतेने स्वीकारलेला आहे। शिक्षक असलेल्या हरिश्चंद्र भोये यांनी या भागात शिक्षणाचे भरीव काम केले आहे। हजारो विद्यार्थी घडवले आहेत। या भागातील आदिवासींचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवले आहेत। युती सरकारच्या काळात आदिवासी प्रकल्प जव्हारचे अध्यक्ष असताना कुठल्याही टक्केवारीच्या गर्तेत ते अडकले नाहीत। त्यामुळे आज आदिवासी जनतेला तारक कोण आणि मारक कोण हे समजले आहे। त्यामुळेच आता विक्रमगडच्या जनतेने हरिश्चंद्र भोये यांना आमदार करण्याचे ठरवले आहे। यावरील तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।